राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज बारामती येथील प्रशासकीय भवनात तहसीलदार स्वप्नील रेवडे यांची पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली। यावेळी बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून समोर आलेल्या विविध समस्यांची मांडणी तहसीलदारांसमोर करण्यात आली। बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी तसेच नागरिकांनीही आपल्या अडचणी व प्रश्न तहसीलदारांसमोर मांडले। तालुक्यात वाढत चाललेल्या पाणी टंचाईबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की बारामती तालुक्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे। त्याचबरोबर विजेचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। या सर्व समस्यांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। तहसीलदार स्वप्नील रेवडे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे। पाहूया युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले। करून म्हणजे काही सगळ्या गावांचे वेगळे समस्या होत्या, पण जास्त करून पाणी टंचाई आहे। बऱ्याच गावांमध्ये टँकर आपल्याला सुरू करावे लागतील, काही गावांमध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत। सगळे वेगळे मुद्दे आहेत। त्या लोकांनी तिथल्या गावाच्या ग्रामस्थांनी त्यांचे ते मुद्दे तिथं मांडले। त्यांनी एक पंतप्रधान म्हणून किंवा एका वडीलधारी व्यक्ती म्हणून त्यांनी ते आपल्याला सांगितलं असेल, पण बघू आता इथून पुढे काय होतंय त्याच्यावर। अजून त्यांच्याकडून अजून काही सूचना किंवा स्टेटमेंट आले, आपलं काम आहे की आपण त्यांचं ऐकलं पाहिजे। पंतप्रधान हे कुठल्याही एका पक्षाचे नसतात, पण ते आपल्या देशाचे असतात। आपण त्यांना तिथं निवडून दिलेला आहे। भारताच्या जनतेने त्यांना तिथं पाठवले। त्याच्यामुळे जेव्हा ते एखादं आवाहन करतात आपल्याला, ते आपल्या हिताचंच ते विचार करून ते तसं आवाहन करत असतात।